परिसरात आज खरं तर कृष्णाकाठ निश्चितपणे सुखावलेलं असेल, कारण पाण्याची पातळी आता झपाट्यानं कमी होताना दिसते. हळूहळू नदीपात्राकडे पाण्याची वाटचाल सुरू आहे. आज 6 ऑगस्ट रोजी ठीक 12 वाजता पाण्याची पातळी 36 फुटांवर आहे. बिलोडीच्या ऐतिहासिक कृष्णाघाटाच्या 6 पायऱ्या आता रिकाम्या झालेल्या आहेत. आमनापूरचा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पावसाने दिलेली विश्रांती आणि पाणलोट क्षेत्रामध्ये कमी झालेला पाऊस यामुळे आडवाड्याचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. भुवनेश्वरवाडी धनगाव रस्त्यावर सुद्धा आता वाहतूक सुरू आहे. मौलानगर येथील घरांमध्ये शिरलेलं पाणी आता पूर्ण कमी झालं आहे. स्थलांतरित झालेलं तेथील रहिवासी आपलं साहित्य घेऊन येत आहेत. नारळी पौर्णिमेपर्यंत पाऊस असतोच या भावनेतून काहींनी आपलं साहित्य अजूनही सेकंडरी स्कूलमध्ये ठेवलेलं आहे आणि या निमित्तानं भिलोडी शिक्षण संस्थेनं सहकार्य केल्याची लोकांची भावना आहे. गेली 10-12 दिवस शेतामध्ये पाणी राहिल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्याचा ताबडतोब पंचनामा व्हावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. या बाबतीमध्ये तहसीलदार तलाठी यांनी ठोस पावलं उचलावीत अशी जनता न्यूजच्या वतीनं मागणी आहे. एकंदरीतच सुयोग्य नियोजन, निसर्गाची साथ यामुळं आज घडीला तरी महापूर टळलेला आहे. त्यामुळे भिलोडी परिसरातला ग्रामस्थ आणि व्यापारी सुखावलेला आहे. जनता न्यूज भिलोडी.